तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून संध्याकाळी जालना इथं अमित शहांची सभा होणार आहे। भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा पार पडणार आहे। रावसाहेब दानवे यांना भाजपनं 6व्यांदा उमेदवारी दिली असून चौथ्या टप्प्यात येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे। दुपारी 4 वाजता फ्रेझर बॉयज हायस्कूलच्या मैदानावर ही सभा होणार आहे। या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली। गृहमंत्री अमित शहा जालना दौऱ्यावरती असून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा जी आहे ती होणार आहे। आपण जर बघितलं तर या सभेची जी आहे ती आता तयारी अंतिम टप्प्यात आहे। शहरातल्या फ्रेझर बॉयज शाळेच्या मैदानावरती ही सभा जी आहे ती पार पडणार आहे। साधारण 4 वाजता या सभेला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे। रावसाहेब दानवे यांना भाजपनं 6व्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्याच प्रचारार्थ अमित शहा जे आहे ते जालना शहरामध्ये येणार आहेत। अमित शहा साधारण 4 वाजता या ठिकाणी पोहोचतील आणि 4च्या नंतर जी आहे ती ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे। आपण जर बघितलं तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते डॉक्टर कल्याण काळे आहेत। मोठी फाईट जी आहे ती कल्याण काळे हे रावसाहेब दानवेंना देत आहेत। 2009 मध्ये सुद्धा रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये डॉक्टर कल्याण काळे हेच उमेदवार होते आणि त्यावेळेला आपण जर बघितलं तर जवळपास 9000 मताधिक्यांनी रावसाहेब दानवे यांचा विजय झाला होता। त्यामुळे मोठी फाईट जी आहे ती त्यावेळेला सुद्धा डॉक्टर कल्याण काळे यांना दिली होती आणि आता सुद्धा याच सगळं गणित बघता काँग्रेसनं डॉक्टर कल्याण काळे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानुसार भाजपला मोठी फाईट जी आहे ते डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून देण्यात येत आहे। डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसचे फुलंब्रीचे आमदार आहेत। त्याचबरोबर जालना शहरात सुद्धा गोरंट्याल हे काँग्रेसचे आमदार आहेत। त्यामुळे ही सुद्धा जमेची बाजू आहे आणि त्यामुळे मोठ्या अडचणींना दानवेंना तोंड द्यावं लागतंय आणि त्याचमुळे अमित शहा यांची सभा जी आहे ती जालना शहरामध्ये होणार आहे। साधारण 5 वाजता या सभेला या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्यामुळे अमित शहा नेमकं काय बोलतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।